पुण्यामध्ये क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली आहे। पुण्यामध्ये शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीचा खून केलाय। कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवरती कात्रीने वार केले आणि पत्नीचा खून केल्यावरती त्याचा व्हिडिओही पतीने चित्रित केलाय। पुण्यामधल्या खराडीतील तुळजाभवानी नगर परिसरातली ही घटना आहे। ज्योती गीतेशा अशा व्यक्तीचा खून करून पतीने पोलिसांकडे कबुली दिलेली आहे आणि पत्नीचा खून केल्यानंतर पतीने व्हिडिओ सुद्धा केलेला आहे। अतिशय निर्घृण पद्धतीने हा खून करण्यात आलेला आहे। अतिशय संतापजनक आणि त्याचबरोबर खळबळजनक अशी ही बातमी आहे। पुण्याच्या खराडीमधनं कौटुंबिक वादातून शिलाई मशीनची कात्री वापरून पतीने आपल्या पत्नीवरती वार केले आणि कात्रीने वार करून खून केल्यावरती त्याचा व्हिडिओही चित्रित केला। माझ्यासाठी पण ही मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं। तिचे लक्षण तर बरोबर नव्हते। मी काय करणार, मी माणूसच आहे। मला संरक्षणासाठी मला वाईट करायची वेळ आली। माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून। लक्ष्मी होती, एक जन्माला पोरल दिलं तिने, एक आई होण्याचं भाग्य हिचे मग, आणि मला मारायचा प्रयत्न करते। हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेवना, हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे। आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला। हाय ते विठ्ठल आगावाचं, ते बी काय कमी नसन। आणि मला त्याच्यामुळं माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारायचं। हे आपण तिच्या पतीचे बोल ऐकत होतो, ज्याने ही निर्घृण हत्या केली। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, नक्की हा काय प्रकार आहे? जर आपण बघितलं तर खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चारित्र्याच्या संशयावरून हा सगळा प्रकार घडलाय। जर आपण बघितलं तर रात्री त्या दोघां नवरा बायकोमध्ये त्या ठिकाणी भांडणं झाली आणि त्यानंतर थेट ज्या सिलाईची जी कात्री असते त्यांनी वार करून पत्नीची हत्या केली आहे। तपास ज्यांनी केलेला आहे ते DCP सर माझ्यासोबत आहेत। हिम्मत सिंग सर, काय नेमकं प्रकार घडलाय, कशावरून? अतिशय म्हणजे आपण व्हिडिओ बघितला तर खूप धक्कादायक हा व्हिडिओ आहे। काल दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यातील जो आरोपी आहे शिवदास तुकाराम गीते याने सकाळी 4:30 वाजता आपल्या राहत्या घरामध्ये आपल्या पत्नीची घरगुती कारणावरून भांडण झाल्यामुळे आणि चारित्र्याच्या संशयावरून शिलाई मशीनची कात्री मानेमध्ये खुपसून हत्या केलेली आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/25 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नेमकं काय प्रकार घडला, कशावरून हा सगळा प्रकार घडलाय मला सांगायचं फक्त सर, कशावरून हा सगळा प्रकार घडला? प्रामुख्याने त्यांचे घरगुती वाद होते। त्याचप्रमाणे आरोपी आहे तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। पण सर, काय नेमकं एवढं टोकाची पाऊल उचललं त्याने? तो काय करत होता, त्याची पत्नी काय करते? सदरचा आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। आरोपी हा कोर्टामध्ये स्टेनोचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होता आणि त्याची पत्नी आहे ती राहत्या घराच्या परिसरामध्ये धुण्या भांड्याची काम करायची। म्हणजे हा नवरा उच्च शिक्षित आहे, म्हणजे अर्थात तो स्टेनोचं काम करतो, म्हणजे तो वेल एज्युकेटेड आहे। एवढं टोकाचं पाऊल उचलतो, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवतो। मिकी घई सध्या या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होते। आपल्यासोबत या क्षणी आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमाताई अंधारे। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। सुषमाताई, अत्यंत क्रूर अशी ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये। केवळ शिलाई मशीनच्या कात्रीने खून केला एवढंच नाही, तर त्याचा व्हिडिओ करून सुद्धा या माणसाने पब्लिश केलेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण काय बोलाल? खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास सुषमा अंधारे यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक अशी एक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखीन चर्चा करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। विद्याताई, ABP माझ्यामध्ये स्वागत। पुण्यामध्ये अत्यंत निर्घृण अशा पद्धतीने पतीने आपल्या पत्नीचा खून केला आणि त्याचा व्हिडिओ केलेला आहे। अतिशय धक्कादायक घटना। विद्याताई,
क्रूरपणाची परिसीमा आहे. खरं सांगते, म्हणजे आपल्या बायकोचा अशा प्रकारे काही असू दे, तिचं चारित्र्यावर संशय असेल किंवा कुठलंही कारण असेल, काय असेल ते घटस्फोट घेता येतो, डिवोर्स साठी करता येतं, कोर्टात जाता येतं, परंतु स्वतःच निर्णय घ्यायचा आणि स्वतःच पत्नीला मारून टाकायचं, आणि तेही शिलाईच्या कात्रीने मारून टाकलेले, आणि त्याचा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे क्रौर्याची परिसीमाच खरोखर झालेली ही अत्यंत भयंकर आहे. म्हणजे माणसांना आता माणुसकी काही राहिलेली नाहीये, आणि स्वतः ज्या बायकोबरोबर स्वतः अनेक वर्ष संसार केलाय, त्यांना काय मुलं बाळ आहे मला माहित नाही, परंतु अशा प्रकारचं क्रौर्य म्हणजे पुण्यात झालं काय सगळं ते. कोणी कोयता गँग, कोणी कोयते घेऊन फिरते, कोणी कुऱ्हाडी घेऊन फिरते, कोणी काय करते काय, आणि हा माणूस मूळचा बीडचा आहे असं सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे म्हणजे ह्या क्रौर्याला काही सीमा राहिलेली नाही, आणि अत्यंत भयंकर अशा प्रकारे लोकांची मानसिकता झालेली आहे. हे सगळं मला असं वाटतं कशात नाही येतं, त्यांच्या डोक्यात काय कळत नाही, परंतु हे अशा प्रकारे जे काय घटना घडतायत त्याच्यातनं ह्या पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल. कारण अत्याचाराच्या घटना लहान मुलींवरती झालेल्या आहेत, पण हे पत्नीची हत्या कोणी केलेली आहे, लोक कोयते घेऊन फिरताय. काल कोणाची तरी सोन्याची चेन काढून घेतली, आणि ती काढल्यानंतर पुन्हा परत येऊन त्याने अर्धा तुकडा त्या चेनचा रस्त्यावर पडला, तो घेण्याचं डेअरिंग करतायत. म्हणजे पोलीस पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, त्याशिवाय असे गुन्हे थांबणार नाहीयेत. आणि पोलिसांनी मला असं वाटतं याच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. अशा प्रकारच्या गुन्हे होता कामा नये म्हणून काही योजना त्यांनी आखली पाहिजे, आणि पोलीस पेट्रोलिंग जर वाढलं तर निश्चितच मला असं वाटतं अशा प्रकारे शेजारी लोक असतात. बरोबर आहे विद्याताई, तुमची प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे या संदर्भातली, आणि या संदर्भामध्ये प्रशासनाने काय केलं पाहिजे या संदर्भात आपले मुद्देही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत. आपली प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत सध्या सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या. आपण त्यांच्याशी या संदर्भात आता चर्चा करणार आहोत. सुषमाताई, आपलं स्वागत आहे. हा जो प्रकार घडलेला आहे, आपल्या पत्नीचा खून करून त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करणं अत्यंत किळसवाणा प्रकार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, आणि याच्यामध्ये कुठेच आपल्याला भीती नसल्याचं सुद्धा हा गुन्हेगार दाखवून देतोय असं तुम्हाला वाटतं का? ही घटना नुसती धक्कादायक नाही तर काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आजकाल पुणे हे गुन्हेगारांचं आश्रयस्थान होतंय का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने आरोपीने खून करून त्याचा व्हिडिओ बनवला, याचा अर्थ पोलिसांना तर आम्ही जुमानतच नाही, पण पोलिसांना वाकवलं दाखवण्याचा हा एका अर्थाने प्रयत्न आहे. आणि पुणे पोलिसांचा धाक कसलाच उरला नाही याचा कबुली जबाबत मागे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी दिला की एक आरोपी मकोकामधनं बाहेर येतो आणि जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा तो मिरवणूक काढत दहशत निर्माण करतो, आणि पुणे पोलीस त्याला काहीच कळत नाहीत. माध्यमांनी मुद्दा उचलल्यानंतर मग पुणे पोलीस त्याच्यावर कारवाई करतात. हे पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद सुषमाताई, आपण जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.